यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 19,40,000 मतदार या उमेदवारांमधून खासदाराची निवड आपली करणार आहेत। तर मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे। मतदानाचा टक्का वाढावा म्हणून विविध उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत आणि अनेक सुविधा मतदान केंद्रांवर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तेव्हा या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदानाला उत्साहात सुरुवात झालेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामधील तब्बल 19,40,000 वर मतदार हे आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्याकरिता 2225 हे मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजतापासूनच मतदारांनी मोठ्या प्रमाणात रांगा या ठिकाणी लावलेल्या आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात 61% मतदानाची नोंद झाली होती आणि यंदा हा मतदानाचा टक्का विक्रमी व्हावा या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न केलेले आहे। करिता महिलांकरिता संचालित सखी केंद्र निर्माण करण्यात आलेलं आहे। युवा मतदान केंद्र आहे। सोबतच दिव्यांगांसाठी देखील मतदान केंद्राची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 17,000वर निवडणूक कर्मचारी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे। 1114 वेबकास्टिंग मतदार केंद्र देखील तयार करण्यात आलेले आहे। एकंदरीतच या मतदारसंघामध्ये एकूण 17 उमेदवार हे निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्यात होत आहे आणि या निवडणुकीनंतरच मतदार कोणाला कौल देतात हे स्पष्ट होणार आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ।